हे पूर्ण भरणी केली याच्यावर की मुळे दिसली नाही पाहिजे. बघा तुम्ही मुली दिसतात तुम्हाला, मुळं दाबले गेली आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठमोठ्या आयवा गाड्या उभे राहतात, जीसीबी येतात, थांबतात. हा गुगल मॅपचा फोटो आहे. ही जी बिल्डिंग दिसते, ही जी बिल्डिंग आहे ना, ती समोरची बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे काचवाली ती, आणि ह्या बिल्डिंगच्या शेजारी जरा जवळ घ्या कॅमेरा इकडे, त्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगच्या शेजारी बघा ह्या ठिकाणी पूर्ण ही झाडं दिसत आहेत. म्हणजे हा तो जो ग्राउंड आहे, हा जो ग्राउंड दिसतोय, हे सगळी इकडे झाडं होती. ती झाडं सगळी कापण्यात आलेली आहेत आणि प्रशासनाचं ह्याकडे दुर्लक्ष आहे. पोलीस प्रशासन पण लक्ष देत नाही, बीएमसी पण लक्ष देत नाही. उपजिल्हाधिकारी इकडं आपले सचिन पवार म्हणून आहे, खाली आहे. तर त्यांना मी सांगितलं साहेब असं असं घडलं या ठिकाणी, तुम्ही एकदा पाहणी तर करा सोबत येऊन. तर ते मला काय म्हणतात माहितीये का, ते मला बोलतात आहे तुम्ही फक्त डिस्पॅच करा, आम्ही फॉलोअप घेऊ. अरे मी दोनदा डिस्पॅच पण झालंय, पण आतापर्यंत कोणीही बघायला आलेलं नाहीये. स्थानिक पोलीस स्टेशन तर हे घ्यायला तयार नाही, माहिती पण घ्यायला तयार नाही की असं असं घडलं या ठिकाणी, आम्ही एकदा जाऊन बघू. एक व्यक्तीवर अपराध तरी घेऊ शकतो ना, की अन्य व्यक्तीवर आपण FIR घेऊ शकतो की इतकं मोठं झालं, पण ते पण त्याने अजूनपर्यंत केलेलं नाहीये. कारण ज्या ठिकाणी झाडं तोडले त्या ठिकाणी भरणी करून ती झाडांची मुळं दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि असा प्रकार ह्या ठिकाणी घडत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होणं खूप चुकीचं. मी तुम्हाला आताही सांगतो, ही झाडं तर राहिलेली आहे ना, आता कॅमेरामध्ये रेकॉर्ड करा, हे पण तोडून हे लोकांना पत्र्याची बाउंड्री मारणार आहे असं मला सूत्रानुसार कळलंय, पण कोण करताय हे एक्झॅक्टली माहितच पडत नाहीये. नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत बांगूर नगरच्या पाठीमागे गणेश घाट या ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही, हे गणेश घाट आहे. या ठिकाणी गणपती विसर्जनसाठी लोक येतात, आणि त्याचप्रमाणे एक्झॅक्ट गणेश घाटच्या समोर जर बघाल या साईडला तुम्ही बघू शकता, ही एकदम मोकळी जागा दिसते. ही पूर्ण मोकळी जागा, पूर्वी ही मोकळी जागा नव्हती. या जागेवरती खूप सारी झाडं आहेत. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला झाडं दिसत आहेत, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी खूप सारी झाडं होती, आणि ती झाडं सगळी कापण्यात आलेली आहेत. त्याबद्दल पाठपुरावा जे आहे ते मुक्तारशक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते करत आहेत. त्यांच्याकडे त्याचे पेपर पण आहेत. मुक्तारजी काय बोलणार या विषयावरती? या विषयावर मी असं बोलणार आहे की याच्या अगोदर मी व्हिडिओ पोस्ट केलेला फेसबुकच्या माध्यमातून, पण त्याच्यावर काही ऍक्शन मला दिसून आलेली नाहीये. तरी पण मी आज पेपरवर टाकलंय की भाई ही जागा, याच्यावर मोठमोठी झाडे होती, मँग्रोव सारी झाडे होती, ती तोडली गेली, कापली गेली, आणि त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता, हे पूर्ण भरणी केली याच्यावर की मुळे दिसली नाही पाहिजे. बघा तुम्ही मुली दिसतात तुम्हाला, मुळं दाबले गेली आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठमोठ्या आयवा गाड्या उभे राहतात, जीसीबी येतात, थांबतात. मी पोलीस प्रशासन स्थानिक बांगूर पोलीस स्टेशनला गेलो, त्या ठिकाणी मला पडवार साहेब होते, ते बोलतात की आम्ही तुमची माहिती घेऊ शकत नाही. मला साहेब डिस्पॅच तरी घ्या, तुम्हाला माहिती देतोय की या ठिकाणी असं असं घडतंय, आणखी अजून घडतंय. आणि रात्रीच्या वेळी काय काय चालू या ठिकाणी, याच्या मागे रात्री इकडे पिणारे बसतात. बरोबर, या ठिकाणी किती वेळा आपल्याला लाशे भेटली आपण पाण्यामध्ये, किती, आणि पाणीच्या अंतरावर किती लांब कन्स्ट्रक्शन पाहिजे. आणि CRZ एरिया आहे हा एरिया, जो CRZ आहे, ज्याप्रमाणे 500 मीटरच्या अंतरामध्ये बांधकाम होऊ शकत नाही. त्या ठिकाणी जी मँग्रोवची झाडं होती ती पण ह्या ठिकाणी कापण्यामध्ये आलेली आहेत. तुमच्याकडे काय दस्तावेज आहेत? जसं तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवू शकतो, हा गुगल मॅपचा फोटो आहे. गुगल मॅप मध्ये मी सर्कल केलं ना, त्या सर्कल इतकं झाडं होती, कमीत कमी 40 ते झाड, तुम्ही धरून 40 झाड होती, आणि त्या लोकांनी बिंदास तोडली आहे. हे बघा, आता या मॅप मध्ये तुम्ही नीट जरा कॅमेरामॅन जरा बघा, ही जी बिल्डिंग दिसते, ही जी बिल्डिंग आहे ना, ती समोरची बिल्डिंग आहे. ही जी बिल्डिंग आहे काचवाली ती, आणि ह्या बिल्डिंगच्या शेजारी जरा जवळ घ्या कॅमेरा इकडे, त्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगच्या शेजारी बघा ह्या ठिकाणी पूर्ण ही झाडं दिसत आहेत. म्हणजे हा तो जो ग्राउंड आहे, हा जो ग्राउंड दिसतोय, ही सगळी इकडे झाडं होती, ती झाडं सगळी कापण्यात आलेली आहेत, आणि प्रशासनाचं ह्याकडे दुर्लक्ष आहे. पोलीस प्रशासन पण लक्ष देत नाही, बीएमसी पण लक्ष देत नाही, कलेक्टरला पण पाठपुरावा यांच्याकडून केला जातोय, पण जाणीवपूर्वक इकडे दुर्लक्ष केले जात आहे. आणि काय ह्या ठिकाणी काय होणार आहे, ज्याप्रमाणे आजूबाजूला तुम्ही बघू शकता, इकडे काही ठिकाणी तुम्हाला अनधिकृत बांधकाम केलेलं दिसेल, तसाच प्रकार ह्या ठिकाणी घडणार आहे का, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मुक्तार शेख जे आहे या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत. मुक्तार शेख जी, तुमचं काय म्हणणं आहे या विषयावरती? मी इकडं तहसीलदार ऑफिसर होते विक्रम भात, त्यांना जाऊन भेटलो, त्यांना ही पूर्ण माहिती दिली. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वन परिषद अधिकारी इकडं MHB ला जावा, तिकडे डिस्पॅच करा. उपजिल्हाधिकारी इकडं आपले सचिन पवार म्हणून आहे,
खाली आहे. तर त्यांना मी सांगितलं साहेब असं असं घडलं या ठिकाणी, तुम्ही एकदा पाहणी तर करा सोबत येऊन. तर ते मला काय म्हणतात माहितीये का, ते मला बोलतात आहे की तुम्ही फक्त टच करा, तुम्ही फक्त डिस्पॅच करा, आम्ही फॉलोअप घेऊ. अरे मी 2दा डिस्पॅच पण झालंय, पण आतापर्यंत कोणीही बघायला आलेलं नाहीये. मी त्यांना व्हिडिओही पाठवला आहे. आशिष म्हणून एक ऑफिसर आहेत आणि एक सावंत म्हणून आहेत बोरिवलीला, तिकडे ते बसतात आहे. ते मला फक्त बोलतात की आम्ही करू कारवाई, पण कधी कारवाई होणार? मँग्रोव्ह सारखी झाडं तोडण्यात आलेली आहे आणि आपण बोलू शकतो 302 हा कलम यांच्यावर लागू होतो, पण अद्याप काही कारवाई झालेली नाही आहे. इकडचा स्थानिक नगरसेवक तर रिप्लाय होता माझ्या फेसबुकवर की आम्ही कारवाई करत आहोत, संबंधितवर कारवाई करत आहात, पण कारवाई कुठं आहे ते काही मला दिसून येत नाहीये. इकडच्या आमदारांना पण याच्यावर काहीतरी लक्ष द्यावं लागणार. स्थानिक पोलीस स्टेशन तर हे घ्यायला तयार नाही, माहिती पण घ्यायला तयार नाही की असं जर घडलं या ठिकाणी आम्ही एकदा जाऊन बघू. एक व्यक्तीवर अपराध तरी घेऊ शकतो ना, की अन्य व्यक्तीवर आपण FIR घेऊ शकतो की इतकं मोठं झालं, पण ते पण त्याने अजूनपर्यंत केलेलं नाहीये. या ठिकाणी जे मुख्तार शेख आहे त्यांचं म्हणणं आहे की इकडचे आमदार, नगरसेवक असू देत किंवा इतरचे सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनाचे लोक, पोलीस प्रशासन, BMC, कलेक्टर ह्यांनी ह्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी खूप ठिकाणी अशा प्रकारे बांधकाम करून जागा वळकावण्याचं काम चालू आहेच आणि होत आहे. तोच प्रकार या ठिकाणी होतोय का? कारण ज्या ठिकाणी झाडं तोडले त्या ठिकाणी भरणी करून ती झाडांची मुळं दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि असा प्रकार या ठिकाणी घडत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष होणं खूप चुकीचं आहे. आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून हा जो प्रकार घडत आहे या प्रकाराकडे आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधून देणार आहोत. ही झाडं पण तोडण्यात येणार आहे पुढे जाऊन. हा, मी तुम्हाला आताही सांगतो, ही झाडं तर राहिलेली आहे ना, आता कॅमेरामध्ये रेकॉर्ड करा, नंतर हे पण तोडून हे लोकांना पत्र्याची बाउंड्री मारणार आहे असं मला सूत्रानुसार कळलं आहे, पण कोण करताय हे एक्झॅक्टली माहीतच पडत नाहीये. आणि मुख्तार शेख यांचं म्हणणं आहे की ही जी समोर आता जी आजूबाजूला झाडं आहेत ती पण तोडण्यात येणार आहेत आणि त्या ठिकाणी पण पत्र्याचं बांधकाम वगैरे, पत्र्याची काही अनधिकृत बांधकाम तिकडे करण्यात येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्या गोष्टीला रोख लागली पाहिजे. याचा पाठपुरावा आम्हीही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. प्रशासनालाही आम्ही सांगत आहोत याकडे दुर्लक्ष करू नका. आता तुम्ही बघू शकतात पावसाळा येणार आहे, आता उन्हाळा येईल, पावसाळा येईल आणि पावसामध्ये परिस्थिती अशी झाली की झाडं नसेल तर पाऊस व्यवस्थित पडत नाहीये आणि झाडांची खूप गरज आहे. मुंबईमध्ये ठिकठिकाणी झाडं कापली जात आहेत आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा प्रकार होतोय, झाडं कापली जातात आणि त्याकडे जर प्रशासन दुर्लक्ष केलं तर हा प्रश्न उचलायचा कोणी आणि ह्या प्रश्नावरचं उत्तर कोण देणार आहे? प्रशासनाचे कोणते अधिकारी याच्यावरती उत्तर देणार? आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहोत आणि इकडच्या जनतेने पण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.